कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन पुकारले। शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात हे आंदोलन होतंय। गांधी मैदानात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। गांधी मैदानासाठी 5 कोटी रुपये खर्च करूनही मैदानाला तलावाचं स्वरूप का आलं असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित केला जातोय। शिवसेना ठाकरे गटाने हा सवाल उपस्थित केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं मैदानात साचलेल्या पाण्यात बोटी सोडल्यात। 5 कोटी रुपये निधी आणला, बोर्ड लावले, उद्घाटन झालं, पण कसलंही काम केलेलं नाही। उलट गांधी मैदानाची दुरावस्था झाली आणि ही जनता उघड्या डोळ्यानं पाहत आहे। राजेश क्षीरसागरांनी 5 कोटी रुपये आणला निधी, पण तो खर्च कुठे झाला? कॉन्ट्रॅक्टर कुठे गायब आहे? या मूळ मुद्द्याचं आमचे ते उत्तर देत नाहीत। जनतेची दिशाभूल करून जनतेच्या विरोधात ते बोलतात की जनतेच्या माध्यमातून कोणीतरी काहीतरी अडवणूक केली, गाद्या टाकल्या, अमुक टाकलं, तमुक टाकलं। हे साफ खोटं आहे। पोलीस प्रशासनानं असं कर्तव्य करणाऱ्या माणसाला डांबून ठेवावं, पण तसं नसेल तर राजेश क्षीरसागर हे लोकप्रतिनिधी, अपयशी लोकप्रतिनिधी आहेत हे त्यांनी घोषित करावं। आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा।